प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. सर्वात्मका ईश सुंदरा स्वीकारयाभिवादनातिमिरा तुनी तेजाकडे प्रभु आमुचाने जीवना. सर्वात्मका ईश सुंदरा. ह्या गाण्यामध्ये किती सुंदर असे शब्द दडलेले आहेत बघा, की तू शेतामध्ये राबत असतोस, तू श्रमिकामध्ये राबत असतोस, स्वार्थाविना सेवा जिथे तेथे तुझे पद पावना. सर्वात्मका ईश सुंदरा स्वीकार ह्या आमच्या अभिवादना. आज ह्या शब्दांची आठवण का बरे व्हावी? मानवी श्रम परमेश्वराने आशीर्वादित केलेले आहेत आणि आज सर्व कामगारांचा आश्रयदाता संत जोसेफ यांचा सन्मान ख्रिस्त सभा करत आहे. 1955 साली पोप पायस 12 यांनी संत जोसेफ हा सर्व कामगारांचा आश्रयदाता म्हणून घोषित केला आणि त्याला पार्श्वभूमी सुद्धा तशीच होती की 1890 नंतर पोप लिओ 13 यांनी जगभरच्या कामगारांच्या बाजूने वक्तव्य करायला सुरुवात केलेली होती. कारण त्यावेळेला कामगारांना अत्यंत दयनीय अशा अवस्थेतून जावं लागत होतं. पुरेसा पगार मिळायचा नाही, त्यांची पिळवणूक केली जायची, त्यांची श्रमप्रतिष्ठा पायदळी तुडवली जायची, कामगारांचे हक्क जे होते त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जायचं. आणि अशा वेळेला रेरूम नोवारूम नावाचं परिपत्रक पोप लिओ 13 यांनी जाहीर केलं. रेरूम नोवारूम म्हणजे नवे युग. ह्या नव्या युगामध्ये काय असणार आहे की प्रत्येक कामगार अतिशय स्वाभिमानाने श्रमप्रतिष्ठा जोपासत आपले हक्क बजावत ताठ मानेने जीवन जगू शकणार आहे. आणि म्हणूनच ते म्हणतात, पोप लिओ 13 यांच्या शब्दात सांगायचं तर, की अतिशय गरीब परिस्थितीमध्ये ज्यांना काबाड कष्ट करावे लागत आहेत त्यांनी दुःख मानू नये, तर परमेश्वराचा गौरव करावा. कारण नाझरेतच्या पवित्र कुटुंबामध्ये देखील नेमकी हीच परिस्थिती होती. अतिशय कठीण परिस्थितीमध्ये काबाड कष्ट करत पवित्र मरिया आणि योसेफ यांनी आपल्या बाळाला लहानचं मोठं केलं. म्हणून येशू हा सुताराचा मुलगा म्हणून गणला गेला. सर्वत्र त्याचा जयघोष त्या नावाने केला जायचा. सुताराचा मुलगा, श्रमप्रतिष्ठेचा जणू काही पुत्र. म्हणूनच कोणत्याही प्रकारचं काम हे हलकं काम नसतं. बाळ येशू प्रभू संत जोसेफाला मदत करायचं, संत जोसेफ मरियेला मदत करायचं, मरिया त्या दोघांची सेवा करायची. त्या नाझरेतच्या पवित्र कुटुंबामध्ये श्रमप्रतिष्ठा जोपासली जायची. कोणतंही काम हलकं नसतं. त्या कामाला प्रतिष्ठा प्राप्त होत असते मानवी हाताच्या स्पर्शाने. आज परिस्थिती कशी आहे की माणसाची प्रतिष्ठा त्याच्या कामाच्या दर्जावरून ठरवली जात असते. परंतु फ्रान्सिस ह्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे, कॉल टू होलीनेस, की पावित्र्यासाठी पाचारण. ते पावित्र्य कसं जगायचं, ज्याने त्याने आपलं काम आपल्या पद्धतीने व्यवस्थितपणे करायचं, त्याच्यात त्याचं पावित्र्य दडलेलं असतं. किंवा मराठीमध्ये आपण ऐकत असतो, हत्तीने हत्तीचं काम करायचं, मुंगीने मुंगीचं काम करायचं. मुंगीने असा विचार करायचा नाही की हत्ती एवढं अगडबंब असं वृक्ष ओढण्याचं काम मी करू शकत नाही म्हणून तिने दुःखी बनायचं नाही. किंवा मुंगी छोटी असते तरी देखील उन्हाळ्यासाठी आपलं अन्न साठवून ठेवत असते. कुठून कुठून ते अन्न ती गोळा करत असते आणि एका जागी साठवून ठेवत असते आणि ऐन अडचणीच्या काळामध्ये जिवंत राहत असते. ती मुंगी छोटीशी तरी देखील सतत कष्ट करत असलेली. म्हणून
आपल्याला नीतिसूत्री पुस्तकात सांगितलेलं आहे, अरे आळशा, आपल्या झोपेतून जागा हो, जरा थोडंसं त्या मुंगीकडे पहा, कशी ती मुंगी आपल्या स्वतःसाठी अडचणीच्या काळासाठी साठवून ठेवत आहे. अगदी त्याप्रमाणे आपलं जे काही काम असेल ते अगदी मनापासून करायचं, त्याच्यामध्ये पूर्णपणे लक्ष घालायचं. त्या कामाचं समाधान चेहऱ्यावरती झळकल्याशिवाय राहणार नाही. आज बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे. बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, बऱ्याच लोकांचे धंदे बसलेले आहेत. अशा सगळ्या कामगारांची आज आपण आठवण करूया. आपल्या कुटुंबातील कामगारांची आठवण करूया. सर्व कामगारांना परमेश्वराने चांगलं आरोग्य द्यावं आणि त्यांच्या कामाद्वारे परमेश्वराचं जे ह्या पृथ्वी तलावरील तारण कार्य सुरू आहे त्यामध्ये सातत्याने हातभार लावावा. म्हणून आपण संत योसेफाच्या मध्यस्थीने परमेश्वराकडे कृपा मागूया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.